हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल, सेफ असाल. मी पण एकदम छान आहे. बाहेर जोरदार पाऊस चालू झाला आहे परत एकदा, आणि अशा पावसात ना भाजी चपातीसोबत काहीतरी तोंडी लावायला खायची इच्छा होतच असते. तर आज आम्ही अशीच एक रेसिपी घेऊन आलो आहे, मम्मीच्या हातचा खरडा. आता खरडा मला पण बनवायला येतो, पण काही गोष्टी अनुभवी हाताच्या बनल्या तर जास्त टेस्टी लागतात असं मला वाटतं. त्यामुळे मम्मीला बोलले की आज तूच खरडा बनव, कारण आम्हा सगळ्यांना तर मम्मीच्या हातचा खरडा खूप आवडतो. खरडा बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर तिखट मिरच्या घेतल्यात आम्ही. तुम्ही कमी तिखट पण घेऊ शकता. मिरच्यांचे देठ काढून एका मिरचीचे 2 तुकडे केलेत. 3 कांदे घेतलेत, त्याला मीडियम साईजमध्ये कट केलेलेत, आणि जास्त बारीक तुकडे नाही करायचेत कांद्याचे, कारण नंतर ते कुटलेच जाणार आहेत. त्यामुळे मीडियम तुकडे करायचेत. छान भाजले पण जातात ते. आणि खरडा तव्यावर केला तर जास्त व्यवस्थित बनतो, व्यवस्थित भाजला जातो. त्यामुळे आम्ही तव्यावरच खरडा बनवतो. आता आम्ही तर ह्याला खरडा बोलतो, तुमच्याकडे काय बोलतात मला कमेंट करून सांगा. तवा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मिरची, कांदा, लसूण आणि शेंगदाणे टाकलेत. ते छान भाजून घ्यायचे. आता तेल नाही टाकलं आहे, तेल नंतर आपण ॲड करणार आहे, सुरुवातीलाच तेल नाही टाकायचं आहे. आणि हां, खरडा भाजताना दार आणि खिडकी उघडी ठेवायला पाहिजे, कारण फार ठसका होऊन जातो. आमच्याकडे पण फार ठसका झाला होता, उठला होता ठसका. लहान मुलं वगैरे असतील तर शक्यतो नाहीच करायला पाहिजे, कारण लहान मुलांना पटकन त्रास होतो त्याचा. त्यानंतर टोमॅटो ॲड केलेला आहे छोटासा, जास्त पण मोठा टोमॅटो नाही घ्यायचा आहे. फक्त जस्ट एक टेस्टसाठी टोमॅटो ॲड केलेला आहे, कारण मिरची फार तिखट असते. त्यामुळं टोमॅटो, शेंगदाणे ह्या गोष्टी ॲड केल्या तर थोडासा तिखटपणा आपला बॅलन्स होऊन जातो म्हणून. मग मीठ ॲड केलेलं आहे, आणि त्यानंतर मम्मीने थोडं तेल पण ॲड केलेलं आहे. ज्यावेळेस टोमॅटो टाकला त्यावेळेस तेल ॲड केलेलं आहे आणि भाजून घेतलेलं आहे. आता आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित भाजल्या गेल्यात. कांद्याला पण छान डाग पडलेत आणि शेंगदाण्यांना पण डाग पडलेत, म्हणजे आपलं भाजलं गेलेलं आहे. इतपतच आपल्याला त्याला भाजायचं आहे, जास्त पण काळं नाही करायचं आहे. मग ते थोडंसं थंड झाल्यावर मम्मीनी तव्यावरच त्याला ठेचून घेतलं आहे. आता माझ्याकडे मोठा खलबत्ता नाही आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही खलबत्त्यात पण त्याला ठेचू शकता, कारण ठेचून घेऊनच त्याची टेस्ट छान येते. मिक्सरमध्ये बारीक जेव्हा करतो त्यावेळेस त्याला टेस्ट इतकी छान नाही लागत. शेंगदाणे, लसूण जेव्हा खाताना असं दाताखाली येतात ना, त्यावेळेस ते अजून जास्त छान लागतात. भाजलेली चव खूप जास्त छान लागते. तरी पण मम्मीनी मिक्सरमध्ये थोडंसं आबडधोबड वाटून घेतलं आहे आणि तयार झाला आहे आपला खरडा. आता ह्याच्यामध्ये थोडंसं आणखीन मीठ टाकलं आहे आणि लिंबू पिळला आहे. लिंबूनी त्याची टेस्ट आणखीन जास्त छान चटपटीत होऊन जाते. तर तयार झाला आहे आपला छान झणझणीत, चमचमीत, चटपटीत असा खरडा. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. रेसिपी पण ट्राय करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल.